विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मकर राशीच्या पुरुषांनी चुकूनही सिंह राशीच्या महिलांशी विवाह करू नये. कारण मकर राशीचा स्वामी शनी आणि सिंह राशीचा स्वामी रवी हे दोन्ही आपसात आदर्श शत्रू मानले जातात. विवाह करताना मकर पुरुषांनी मकर, वृषभ किंवा कन्या या राशीचा जोडीदार निवडावा. स्वभाव जुळून येत असल्याने ते त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी लाभदायक ठरते. मकर पुरुषांचा भाग्योदय साधारणपणे वयाच्या 32व्या वर्षी होतो. मकर पत्रिकेत बुधाची स्थिती योग्य असल्यास भाग्योदय लवकर होतो, नाहीतर बऱ्यापैकी 36व्या वर्षापर्यंत भाग्योदय लांबू शकतो. शनी, शुक्र आणि बुध या 3 ग्रहांची स्थिती जर मकर पत्रिकेत योग्य असेल तर हे जातक आयुष्यात खूप मोठी प्रगती करतात. विशेषतः कोर्टाशी संबंधित कोणत्याही व्यवसायात हे लोक यशस्वी होतात. बँकिंग, मेडिकल क्षेत्रातही हे लोक यशस्वी होतात. सैन्य दलाच्या सेवेत जर हे लोक गेले तर त्यांच्या यशाची टक्केवारी वाढते. अत्यंत परिश्रमी असलेल्या मकर पुरुषांना त्या तुलनेत सुख आणि समाधान कमी मिळतं. जर मकर पत्रिकेत शनी, शुक्र, बुध हे 3 ग्रह शुभ स्थितीत असले आणि या पुरुषांनी जोडीदाराच्या भावना ओळखून कार्य केलं तर मात्र यांच्या आयुष्यात सुखाची निर्मिती होते. जोडीदाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मकर पुरुषांचा जोडीदार हा भावना प्रधान असतो. हे पुरुष जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांच्यात विसंवादाची स्थिती निर्माण होते. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे, जेणेकरून त्यांच्या नात्यामध्ये दुरावा वाढणार नाही आणि आयुष्य सुखमय होईल. एकंदरीत मकर पुरुषाचा विचार केला असता बऱ्यापैकी शुभ गोष्टी त्यांच्याकडे आहेतच. उत्तम संसार करणं, मुलांची जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावणं, आई वडिलांच्या बाबतीत कर्तव्याची भावना कायम ठेवणं हे यांच्यातील मूलभूत गुण आहेत. प्रवास यांना आवडतो, किंबहुना प्रवासावर त्यांचा भरपूर खर्च देखील होतो. कुटुंब अनेक वेळा मोठं असू शकतं, त्यामुळे मोठ्या कुटुंबाच्या मोठ्या जबाबदाऱ्या घेणं, त्यासाठी परिश्रम करणं हा त्यांचा स्थायी भाव असतो. एकंदरीत मकर पुरुषांमध्ये अनेक परस्पर विरुद्ध गोष्टी देखील आढळून येतात. तरी देखील मकर पुरुष जोडीदार म्हणून लाभणे हे भाग्यदायक ठरतं. आपणही मकर राशीचे आहात का? किंवा तुमच्या नात्यांमध्ये, ओळखीमध्ये मकर राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.